मित्रांनो, मी जरी तुम्हाला सांगितलं की पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग जपानची एजन्सी जायका तिच्या हातामध्ये घेणार आहे, तर तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. कारण गेल्या अनेक वर्षापासून फक्त कागदावरच रखडलेल्या पुणे आणि नाशिक हा सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. मित्रांनो, मागच्या 6 महिन्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या बदल या प्रोजेक्टमध्ये करण्यात आले. त्यात मोठा बदल होता तो म्हणजे हा प्रकल्प अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक घेऊन जाणं. कारण पहिलेच पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीडचा DPR मंजूर करून तर जी जमीन होती तर ती जमीन सुद्धा भूसंपादन करणं सुरू झालं असून त्यात जेव्हा या प्रकल्पाची किंवा या प्रोजेक्टची दिशा बदलली गेली तर लोकांचा होप सुद्धा आता गेला होता. अनेक वर्षापासून फक्त कागदावरच दिसणारा हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होईल अशी आशा लोकांना आता लागली आहे. यातच एक गुड न्यूज येते, ती म्हणजे जपानी तज्ञांची फौज पुण्यात येणार आहे. हो मित्रांनो, कागदावर धावणारी पुणे नाशिक रेल्वे घेणार हाय स्पीड भरारी. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलवर. गेल्या अनेक वर्षापासून केवळ कागदावरच धावणाऱ्या आणि तांत्रिक अडचणींच्या गर्तेत सापडलेल्या पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला आता जपानचा मोठा बूस्टर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजे जायका या प्रकल्पासाठी पुढे आली आहे. नारायणगाव जवळील खोदड येथील जायंट मीटर गेज टेलिस्कोपच्या तांत्रिक हरकतीमुळे हा प्रकल्प गुंडाळला जाणार अशी चिन्हे होती. अशातच आता जायकाच्या पुढाकारामुळे या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होत आहे. यासाठी 22 मे रोजी केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीची पुणे महानगरपालिका सोबत म्हणजेच PMC एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे. पुणेकरांनो, जपानमधील उच्च पदस्थ अधिकारी आणि तज्ञांची फौज पुण्यासाठी एक सविस्तर आराखडा मांडणार आहे, ज्यामध्ये काझुकी एशिओका, त्यानंतर सेइंचिरो अकिमुरा, तोशिको साइतो आणि एकरो नकोनो यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. यातून पुणेकरांना मोठे फायदे देखील मिळतील. मित्रांनो, हा प्रकल्प केवळ पुणे नाशिक पुरता मर्यादित राहणार नाही. असोसिएशन ऑफ फेडरेस ऑफ जपानने दिलेल्या माहितीनुसार भविष्यात हा मार्ग अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद अशा देशाच्या मुख्य बुलेट ट्रेन आणि हाय स्पीड रेल्वे नेटवर्कशी जोडला जाणार आहे. मित्रांनो, ठाणे, पुणे, नाशिक इकॉनॉमिकल ट्रायंगल म्हणजेच या 3 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा एक नवा आर्थिक त्रिकोण म्हणजेच त्याला आपण इकॉनॉमिक ट्रायंगल तयार होईल. यामुळे पुणे आणि नाशिक परिसरात उद्योग, व्यवसाय, IT क्षेत्र, पर्यटन आणि नागरिक विकासाला प्रचंड मोठी चालना मिळणार आहे आणि रोजगाराच्या लाखो नव्या संधी देखील उपलब्ध होतील. केंद्र सरकारचे गृहनिर्माण मंत्रालय आणि जायका एकत्र येऊन प्रोजेक्ट स्मार्ट अंतर्गत हाय स्पीड रेल्वे स्थानकांच्या अवतीभोवतीचा जागतिक दर्जाचा विकास करणार आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे हाय स्पीड रेल्वे स्टेशन थेट पुणे मेट्रो म्हणजे PMPL बस सेवा आणि प्रस्तावित रिंग रोडशी जोडले जाईल. म्हणजे स्टेशनवरून उतरल्यावर प्रवाशांना पुढे जाण्यासाठी अखंड वाहतूक व्यवस्था मिळेल. मित्रांनो, तर एकंदरीत पाहायला गेलं तर जपानच्या एंट्रीमुळे आता पुणे नाशिक रेल्वे प्रवासाचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरताना दिसणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या प्रकल्पामुळे पुणे आणि नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल का? तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.